हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी अशी आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी MPSC कंबाईन ग्रुप सी 2025ची जी 11 जानेवारी 2026ला जी एक्झाम झाली होती ती दिली असेल, त्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर जागांची वाढ झालेली आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना काही कमी मार्क्स होते, की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे शंका होती की आपला कट ऑफमध्ये नाव येईल की नाही, तर ह्या जागावाढीमुळे नक्कीच ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा कट ऑफमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे. तर आपण किती जागा वाढल्या आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागणार आहे हे सर्व आपण डिटेल्स बघूया. जर तुम्ही आधी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती पडायला पाहिजे की जी ग्रुप सीची 11 जानेवारीला एक्झाम झालेली आहे त्या जागेमध्ये बऱ्याच संख्येची वाढ झालेली आहे. तर तुम्हाला एक चान्स मिळेल मेन्स देण्याचा आणि कट ऑफ कमी लागल्यामुळे नक्कीच मिळेल. तर बघा, MPSC कंबाईन ग्रुप सी क्लर्क, टायपिस्ट, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक इत्यादी पदासाठी 11 जानेवारी 2026 रोजी एक्झाम घेण्यात आली होती. ज्यावेळेस जी ॲडव्हर्टाईज निघली त्यावेळेस 938 जागा होत्या. आता त्याच्यामध्ये ह्या जागाची 602 जागावाढीची मागणीपत्र आयोगाकडे गेलेलं आहे. त्यामुळे आधीचे 938 आणि आताचे 602 म्हणजे असे टोटल 1540 जागेसाठी कट ऑफ लागणार आहे. म्हणजे हा कट ऑफ खूप कमी लागणार विद्यार्थी. 938 जागा होत्या आधी आणि आता 602 जागा, म्हणजे खूप जागेचं वाढ झालेली आहे आणि 1540 पोस्टसाठी ही कट ऑफ लागणार आहे प्रीची विद्यार्थी मित्रांनो. तर खूप मोठा ही जाहिरात आहे, खूप मोठी अपडेट आहे आणि ही खूप आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी. आणि कट ऑफ मी एक याआधी एक एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यापेक्षाही आता हे कमी लागणार आहे. आणि मी त्या व्हिडिओमध्ये 50 कट ऑफ टाकला होता. आता तो याच्यापेक्षाही कमी जाणार आणि ज्याही विद्यार्थ्यांना 50पेक्षा कमी आहेत, 47-48, ही विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये ओपनचे सांगतो मी क्वालिफाय होणार आहेत. तर आपण डिटेल्स बघूयाच एक्सपेक्टेड ऑफ काय असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, 602 जागाची वाढ झालेली आहे. आधी 938 जागा होत्या, आता 602 पदं वाढलेली आहेत. म्हणजे टोटल आता 1540 पोस्टसाठी कट ऑफ लागणार आहे. तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता कट ऑफवर जो मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे त्या कट ऑफवर प्रभाव टाकणारे घटक काय असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं प्रभाव टाकणारा घटक म्हणजे हा 602 जागा, 602 पोस्ट वाढल्या आहेत. हा सगळ्यात मोठा घटक असणार आहे कट ऑफ कमी येण्याचा. आणि दुसरं, परीक्षेची काठीण्य पात्रता एवढी नव्हती, त्यामुळे हा फॅक्टर एवढा म्हणजे मॅटर करणार नाही ह्या पर्टिक्युलर या पेपरसाठी. आणि उमेदवारांची संख्या मागच्या म्हणजे 2024पेक्षा थोडीशी कमीच भरणार असं मला वाटतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक चांगला दिलासा मिळालेला आहे हे जागा वाढ होऊन. तर आपण बघूया काय एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे आता ह्या पुढील. तर हा जो व्हिडिओ असेल हा एक्सपेक्टेड कट ऑफच असणार आहे. तर एकूण गुण तुम्हाला माहिती आहे 100 असतात. तर 100पैकी तुम्ही किती अटेम्प्ट केले, तुम्हाला किती मार्क्स मिळाले, आन्सर की आलेली आहे, प्रत्येकाने तुमची आपापले मार्क्स चेक केलेले आहेत. आणि 11 जानेवारी रोजी ही एक्झाम घेण्यात आली होती, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे मागच्या वर्षीचा आणि हे जे काही घटक आहेत त्या घटकावरून मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेला आहे. तर ओपन जनरलसाठी असेल, मेलसाठी 47 ते 49. ज्या विद्यार्थ्यांना 47 मार्क्स आहेत त्यांनी बिनधास्तपणे मेन्ससाठी तयारी करावी. 47 ते 49 ओपन मेलसाठी. तर ओपन महिलासाठी 45 ते 47. तसेच ओपन खेळाडूसाठी 29 ते 30. माजी सैनिकांसाठी मागच्या वेळेस 0.25 लागला होता, यावेळेस 1+ आपण धरूयात, 1+ मार्क्स. तर SC साठी सेम 46 ते 48, फिमेलसाठी 43 ते 45. SC मेलसाठी 46 ते 48 आणि SC फिमेलसाठी 43 ते 45. तसेच याच्यानंतर आहे ST साठी 30 ते 40. ज्याही मुलांना 30 ते 40 मार्क्स आहेत, सॉरी हा खूप मी थोडं बाय मिस्टेक केले, 38 ते 40 ज्याही मेलला मार्क्स आहेत STमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नक्कीच मेन्ससाठी क्वालिफाय होईल. आणि फिमेल याच्यापेक्षा आणखीन 3 मार्क्स कमी, म्हणजे 35 ते 36 किंवा 34 ते 36 मार्क्स ज्याही फिमेलला आहेत ते मेनसाठी क्वालिफाय ठरू शकतात. आता SBC साठी ओपन SBCसाठी तर 47 ते 49 सेमच असणार आहे.
आता लास्ट टाईम SC, OBC आणि ICBC यांचा सेम लागला होता, त्यामुळे ह्या वेळेसही ते शक्यता आहे लागण्याची, कारण हा कट ऑफ जो असतो तो मेरिटनुसार लागतो. जे पहिले कॅन्डिडेट आहेत ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना आधी जागेच्या मल्टिप्लाय बाय 15 घेतात आणि त्यानंतर मग कॅटेगरी वाईज ॲडिशन त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे हा कट ऑफ SC, OBC आणि ओपनचा सेम लागतो, जवळजवळ सारखाच लागतो आता गेल्या 2 वर्षापासून. त्यामुळे हा एक सामान्य कट ऑफ असेल आणि हा कट ऑफ काही म्हणजे आयोगाचा नाही किंवा असं नाही, हे एक माझं स्वतःचं मत आहे. तुम्हीसुद्धा तुमचं स्वतःचं मत याच्यामध्ये मांडू शकता. तर अशा प्रकारे हा विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि जागा वाढ झाल्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला खरंच आनंद झालेला आहे, कारण थेट 900 पोस्टवरून 1500 पोस्टवर ही ॲडव्हर्टाईज गेलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मेन्स देण्याची चान्स मिळणार आहे आणि बरेच विद्यार्थी आता मेन्समध्ये क्वालिफायसुद्धा होणार आहेत. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये मला चांगला प्रतिसाद दिला, याही व्हिडिओमध्ये तसाच प्रतिसाद द्या, जेणेकरून मला असंच नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. थँक्यू सो मच.